मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. अनाथ आश्रमातील मुलींसोबत कुमारी श्रावणी भगवान काकड हिचा वाढदिवस साजरा. सामाजिक बांधिलकी जपत सातपूर भाजपा मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांच्या कन्या कुमारी श्रावणी भगवान काकड हिने आपला वाढदिवस अनाथ मुलींसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्र्यंबक रोडवरील खंबाळे येथील श्रीमती गारडा बाल सदन येथे हा उपक्रम पार पडला. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान देणारे भगवान काकड यांच्या कुटुंबाने यंदाचा वाढदिवस गरजू मुलींसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. श्रावणी हिनेही अनाथ आश्रमातील मुलींसोबत वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला कुटुंबाने आनंदाने होकार दिला. आजकाल वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असले तरी गरजू मुलींसोबत आनंद वाटण्याची ही संकल्पना सर्वांना भावली. वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून प्रेरणा घेत काकड कुटुंबाने हा उपक्रम राबविला. यावेळी आश्रमातील मुलींनी श्रावणीचे औक्षण केले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसानिमित्ताने भगवान काकड, सौ माया काकड, सौ अश्विनी काकड, अथर्व काकड, प्रसाद काकड, अर्चित काकड यांच्यासह काकड कुटुंबीय उपस्थित होते. भाऊ, काल श्रावणीचा वाढदिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरा केला, त्याबद्दल काय सांगाल? माझी मुलगी श्रावणी ही सामाजिक कार्यामध्ये खूप अशी अग्रेसर आहे आणि तिला सामाजिक कार्याची खूप अशी आवड आहे आणि दरवर्षी तिचा वाढदिवस आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. नेहमी आम्ही त्र्यंबकच्या परिसरातील आश्रमांना भेट देत असतो, अनाथ आश्रमांना. आणि यावेळेस आम्ही जी अनाथ महिला मुलींचं जे श्रीमती गारडा बाल सदन आश्रम आहे तिथे तिचा वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही ठरवलं. याच्या अगोदर पण तिचा वाढदिवस आम्ही तिथं साजरा केलेला होताच. मग श्रावणीला सांगितलं, श्रावणी म्हणे पप्पा तिथंच आपण वाढदिवस त्या मुलींमध्ये साजरा करू, म्हणजे त्या मुलींना पण खूप आनंद होईल की त्यांना पण आपलेसेपणाची एक जाणीव होईल का आपल्यामध्ये कोणीतरी येऊन वाढदिवस साजरा करत असता. त्यामुळे आम्ही काकड कुटुंबियांनी एक निर्णय घेतला की आपण आपल्या मुलीचा वाढदिवस हा अनाथ मुलींच्या आश्रमातच साजरा करायचा. भाऊ, काकड कुटुंब अतिशय धार्मिक आहे आणि आपण वारीला पण जातात, ते संस्कार मुलांमध्ये दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल असं की मी पंढरपूरच्या पायी वारीला जात असतो. इतर आमच्या माळ्यामध्ये पण दत्तप्रभूंचं मंदिर आहे, तिथं पण आमच्या काकड कुटुंबातर्फे नेहमी अशी रोजची सेवा ही मंदिरामध्ये देवपूजा अर्चा ही होत असते आणि ते संस्कार आमच्या काकड परिवारातील जे येणाऱ्या भावी पिढी जे मुलं आहे त्यांच्यावर पडलेले आहे. त्यामुळे सर्व मुलं धार्मिक प्रवृत्तीच्या धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि समाजसेवेमध्ये पण अग्रेसर असतात. म्हणून श्रावणीला तिथं वाढदिवस साजरा करावा असं वाटलं असावं का? हो, ते नक्कीच आहे. कारण श्रावणी माझ्यासोबत नेहमी अनाथ आश्रमामध्ये वेगवेगळे कार्यक्रम मी घेत असतो, त्यावेळेस ती येत असते आणि त्याच्यामुळे तिला पण एक सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.